कराडमध्ये दाखल झालेल्या लाभार्थी सन्मान यात्रेचे उद्घाटन भाजपाचे नेते डॉक्टर अतुल भोसले यांच्या हस्ते करण्यात आलं। राज्य शासनाच्या वतीनं शासकीय योजना नागरिकांच्या पर्यंत पोहोचाव्या यासाठी या यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे। कराडमध्ये दाखल झालेल्या लाभार्थी सन्मान यात्रेचे उद्घाटन भाजपाचे नेते डॉक्टर अतुल भोसले यांच्या हस्ते झाले। राज्य शासनाच्या वतीनं विविध शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी तसेच विविध योजनांचा नागरिकांना लाभ घेता यावा यासाठी शासनाच्या वतीनं या लाभार्थी सन्मान यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे। या यात्रेच्या माध्यमातून कराडमध्ये टाउन हॉल इथं विविध शासकीय योजनांची माहिती देणारे स्टॉल उभे करण्यात आले आहेत। शासनाच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या विविध योजनांचे स्टॉल या ठिकाणी असून या स्टॉलच्या माध्यमातून नागरिकांना या योजनांची माहिती देण्यात येत आहे। तसेच विविध योजनेचे फॉर्म देखील भरून घेतले जात आहेत। या ठिकाणी योजनांची माहिती देणाऱ्या स्टॉल बरोबरच नागरिकांच्या मनोरंजनासाठी विविध फनी गेमचे स्टॉल देखील लावण्यात आले आहेत। या सन्मान यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असून यामुळे नागरिकांना याचा मोठा फायदा होणार असल्याचं मत डॉक्टर अतुल भोसले यांनी व्यक्त केलं। आज कराडमध्ये लाभार्थी सन्मान यात्रा ही दाखल झालेली आहे। लाभार्थी सन्मान यात्रेच्या माध्यमातून राज्य सरकारच्या विविध योजना या आपल्या भागामधल्या सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याचा भारतीय जनता पार्टीचा महायुती सरकारचा प्रयत्न आहे। अनेक महिला सबलीकरणासाठी असणाऱ्या योजना त्याबरोबर वयस्कर लोकांसाठी असणाऱ्या योजना ह्या योजना सर्वसामान्य माणसापर्यंत कशा जास्तीत जास्त पोहोचतील याच्या भोवती ही सगळी लाभार्थी सन्मान यात्रा केंद्रित आहे। मला खात्री वाटते की कराडच्या लोकांचा मोठा फायदा या लाभार्थी सन्मान यात्रेच्या माध्यमातून होईल। राज्य सरकारच्या ज्या विविध योजना लोकांच्या आयुष्यामध्ये बदल आणू शकतात या सगळ्या योजना ह्या लाभार्थी सन्मान यात्रेमध्ये आहे आणि याचा फायदा हा सुद्धा लोकांना मिळाल्याशिवाय राहणार नाही। KMS न्यूज, स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे।